हॅलो एव्हरीवन. हा माझ्या ब्लॉगचा फर्स्ट डे आहे आणि मी पहिल्यांदा ब्लॉग शूट करते आहे. तर आज आहे थर्सडे म्हणजेच गुरुवार. तर स्वामींचं दर्शन घेऊन आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तर चला बघू आज काय काय मी तुम्हाला दाखवेल किंवा काय. आमचे एक्झाम संपलेत आणि एक्झामच्या वेळेस अजिबात रूम क्लीन करायला वेळच नाही मिळाला. तर इतका पसारा झाला आहे रूममध्ये, हे तुम्ही बघा. तर आज मी रूम माझा फर्स्ट ब्लॉग हाच असणार आहे की मी रूम क्लीन करेल आणि तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवेल. बिफोर आफ्टर का तर आज थर्सडे आणि आज लाईट गेली आहे आणि चार्जिंग तर कधी फोनमध्ये माझ्या नसतंच. तर इथून मी आता सगळं सामान, माझे बुक्स वगैरे होते ते काढलेत आणि हे इथं माझं पॅकेजिंगचं सगळं सामान होतं. झोमॅटोला माझं किचन आहे तर त्याचंच पिझ्झा बॉक्सेस वगैरे हे सगळे आणि हे पॅकेजिंगचं सामान सगळं. पर्स मी आता काढली तर याच्यामधून बघा मला काय मिळालेलं आहे. पैसे, हे माझ्या लक्षात पण नव्हतं. हे मम्मीकडून स्किल आलेली, इकडे तिकडे पैसे ठेवायचे, जे नंतर ती पण विसरते कुठे ठेवले. माझं पण तसंच झालं. तर आत्ता वाजलेत 4:30 आणि आता लाईट आली आहे. मी माझी रूम पूर्ण क्लीन केली आहे. इतका पसारा होता, 2 तास तरी लागलेत मला रूम क्लीन करायला. ही पूर्ण मॅट्रेस काढून बाजूला इथं ह्या वॉलला अशी टेकून ठेवलेली उभी करून आणि ह्याच्या खाली पूर्ण झाडू मारून पुसून वगैरे घेतलं सगळंच. आणि ह्या कॉर्नर माझे बुक्स होते हे सगळे साईडला ठेवलेत आणि आता हे माझ्या भावाचे आहेत. आणि ह्या कॉर्नरमध्ये पण सगळं पॅकिंगचं वगैरे सामान होतं. सगळ्यात जास्त वेळ ह्या साईडलाच लागला आहे साफसफाई करायला. इतके छोटे छोटे वस्तू होते जे वापरत पण नव्हते मी, मग सगळे मी टाकून दिलेत, डस्टबिनमध्येच टाकलेत डायरेक्ट. आणि हे जे मी रोज यूज करते तेच आहेत फक्त. असं आता क्लीन दिसते रूम. आत्ता कुठे गुड वाईब येते रूममधून. आणि गेस वॉट, मी व्लॉगिंग वगैरे करते हे मी कोणालाच नाही सांगितलेलं. बाबा आणि मम्मीला समजेलच, पण बाकी माझे कझन्स, फ्रेंड्स वगैरे असं कोणालाच नाही सांगितलेलं. तर जसं त्यांच्यापर्यंत पोचेल तसं त्यांना समजेल. सो लेट्स सी हाऊ फार इट गोज. तर आजच्यासाठी एवढंच. माझा फर्स्ट व्लॉग मी इथेच एंड करते. सो डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.